रस प्याला या म्हणलं माय. सकाळी लवकर उठून दारा पाणी आवरलं. परत म्हणलं एखादा वैरणीचा बिंडा घेऊन येऊया. गेलो, वैरण काढली, गाडी बांधली, परत आणि सगळं आवरून निघालो दुकानावर. तर नुसत्याच गप्पा आणि मी आहे तुमच्या सगळ्यांचा लाडका समीर आप्पा. वर वाट्यात दिसलं चिंचचं झाड. गाडी कडेला लावली आणि एका टिपिरातच 2-3 चिंचा पाडल्या. लय खायला नको बाबा नो, 2-3च बास. परत आणि खोकला येईल हो. तुम्हाला पण चिंच बघून तोंडाला पाणी आलं का नाही? पण राव चिंच लय आंबाट होती राव. चिंच खाऊन झाल्यावर गेलो परत दुकानावर. दुकानावरून परत गेलो पानं सपली ती म्हणून इस्लामपूरला. आपल्या रामलिंग बेटावर पुलाचं काम चालू होतं. पानं घेऊन मागे येत होतो तवर हनुमंताच्या मंदिरापाशी विठ्ठल गाठ पडला. विठ्ठल म्हणजे देव विठ्ठल नाही तर माझा लहानपणीचा लहान मित्र विठ्ठल. एकदम गार सावली आणि एकदम थंडगार उसाचा रस. दोघं बी रस पिलो आणि घरला आलो आणि शानगान दारा पाणी आवरून परत आणि दुकानावर गेलो. दुकान बंद करून राणीला खायला घालून घरला आलो. तवर आपल्या चिक्क्याच्या पायाला काहीतरी दुखापत झाली होती. बहुतेक त्याच्या पायाला काहीतरी भाजलं होतं. हळद लावून फडकं बांधतोय तर ही बेन माझ्याच अंगावर येते. तसंच गोड बोलून हळद लावून फडकं बांधले. मंडळी तुम्हाला एक सांगतो, मुख्य प्राण्यांची चांगल्या मनानं सेवा करा. पुण्य मिळतंय का नाही काय माहित नाही, पण मनाला समाधान लय भारी मिळते. बघा ही बेन तोंडानं बांधलेली एवढ्या कष्टानं काढायला लागली. असू दे, पाय बांधून झाल्यावर त्याला जरा खायला घातलं आणि खायला घातल्या लगेच गडी पळून बी गेला. जाऊ दे, अजून 3-4 जण आहे ती म्हणून त्यांच्यासाठी पाणी भरून ठेवलं प्याला. मग मी जेवायला बसलो. या जेवायला एवढं सगळं काम असतंय बघा आपल्याला. त्यातनं बी वेळ काढून मी तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवत असतोय. म्हणूनच राव आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या पेजला लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करा. तोपर्यंत आभार.